जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल चाणक्य मिशन अकॅडमी सातारा। तर मित्रांनो, आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एसएससी जीडी किंवा आर्मी भरतीची तयारी करणारी मुले आहेत त्यांच्यासाठी एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीज मध्ये आपण डेली युट्यूब वरती एक फ्री टेस्ट घेणार आहोत। त्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, हिंदी ग्रामर, जीके, जीएस या सर्व प्रश्नांचा समावेश असणार आहे। तुम्हाला तुमच्या आगामी 2024-25 मध्ये जे तुम्ही एसएससी जीडी मार्फत जे भरतीची तयारी करणार आहात त्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर चॅनेलवर नक्की नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करत चला आणि तुमचे मित्रमैत्रिणी जे आर्मी भरती, स्टाफ भरती, पोलीस भरतीची जी तयारी करतात त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ, आपला चॅनल नक्की पोहोचवा। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आज आपला पहिला प्रश्न असणार आहे। पहिला प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवर की दोन संख्यांचा लसावी 120 आणि मसावी 10 असून त्यापैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती? लसावी आणि मसावी या टॉपिक वरती आधारित हा प्रश्न आहे। त्या टॉपिक मध्ये एक महत्वाचं सूत्र आपल्या जवळ होतं की दोन संख्यांचा गुणाकार, दोन कुठल्याही संख्या दिल्या असतील आणि ह्या दोन संख्यांचा जर गुणाकार असेल, दोन संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावी या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो। लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार हा सेमच असतो। हे सूत्र फक्त आपल्याला साधं सोपं इथं वापरायचंय। तर बघा, दोन संख्यांचा लसावी 120 आणि मसावी 10 असून त्यापैकी एक संख्या, आता एक संख्या त्यातली 40 आहे तर दुसरी संख्या मी पकडतो x आणि यांचा लसावी 120 आणि मसावी त्यांचा दिलाय 10। तर ती दुसरी संख्या आपण x पकडली, ते x इथंच ठेवूया। हे गुणिले 40 हे पुढे गेल्यानंतर 120 गुणिले 10 भागिले 40। बघा, या शून्याला हा शून्य गेला, 4 एके 4, 4 त्रिक 12, शून्याचे शून्य, म्हणजे x ची किंमत 30। म्हणजे 30 संख्या आपण x पकडली होती, x मानली होती, म्हणजे ती दुसरी संख्या तुमची 30 म्हणजेच पर्याय क्रमांक ए 30 ही संख्या असणार आहे। तर इथं एक साधं सोपं आणि ज्याच्यावर आधारित वारंवार तुम्हाला परीक्षेला हे प्रश्न दिसत आहेत असा लसावी आणि मसावी या टॉपिक वरचा हा प्रश्न होता। सूत्र फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार हे दोन्ही समानच असतं। म्हणजे एवढं सूत्र लक्षात ठेवा की दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढाच असतो। पुढच्या प्रश्नाकडे बघूयात। दोन संख्यांचे गुणोत्तर 50-3 असून, बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 50-3 असून त्या संख्यांची बेरीज 80 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर लक्षात ठेवायचं, एक ट्रिक वापरायची आपल्याला। ही ट्रिक केव्हा केव्हा लागू पडणार आहे? दोन संख्यांचे गुणोत्तर दिलंय, त्या दोन संख्यांची बेरीज दिली किंवा दोन संख्यांची वजाबाकी दिली आणि त्यापैकी मोठी किंवा छोटी यापैकी कोणतीही संख्या शोधायची। बघा, मी सांगतोय ते गुणोत्तर केव्हा वापरायचं आपल्याला? दोन संख्यांचे गुणोत्तर, त्यांची बेरीज असेल किंवा वजाबाकी दिली असेल आणि असं दिलेलं असताना, एवढी माहिती दिलेली असताना त्यापैकी मोठी संख्या किंवा छोटी संख्या जर तुम्हाला शोधायची असेल तर ही पुढची ट्रिक तिथं लागू पडणार आहे। तर बघा, ह्या दोन संख्यांची बेरीज म्हणजेच मला सांगा, या गुणोत्तराची बेरीज आपल्याला करायला लागेल। 5 आणि 3 8 हे बेरीज दिली ना, तर ह्या गुणोत्तरांची बेरीज करा आणि इथं खरी बेरीज किती आहे रे? 80। तर बघा, म्हणजेच मी काय म्हणणार, 8 बरोबर 80, 8 बरोबर 80 आणि यातली मोठी संख्या तुम्हाला शोधायची। मोठी संख्या शोधायची तर यातलं मोठं गुणोत्तर असणार आहे 5। 8 बरोबर 80 तर 5 बरोबर x आणि इथं फक्त यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे तुम्हाला। 8 गुणिले x बरोबर 80 गुणिले 5। हे x इथंच राहू द्या, हे गुणिले 8 पुढे गेल्यानंतर तुमचं याला भाग तुम्ही लावू शकता। 8 गुणिले इथं गेलं भागिले, 8 एके 8, 8 10 80, 10 पाचे 50, म्हणजे x म्हणजेच आपण ती मानली होती मोठी संख्या, तर मोठी संख्या तुमची आली 50। पर्याय क्रमांक डी त्याचं बरोबर उत्तर असणार आहे। आणि छोटी संख्या जर विचारली असती तर काय केलं असतं रे, की आपल्याला माहिती आहे की त्या दोघांची बेरीज म्हणजे 8 म्हणजेच खरोखरची असणारे 80। छोटी संख्येचं गुणोत्तर 3, 3 बरोबर किती? यांचं तिरकस गुणाकार, 8 गुणिले x बरोबर 80 गुणिले 3। x इथंच राहू द्या, 80 गुणिले 3 हे गुणिले 8 इकडे गेल्यानंतर भागिले 8, 8 10 80, 3 10 30
तर तुमची छोटी संख्या तुम्हाला इथं मिळाली असती 30 मिळाली असते. बरोबर. अशा पद्धतीनं गुणोत्तर आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी दिलेली असताना वजाबाकी दिली असेल तर मग ह्यांच्या ओघांमधला फरक घ्यायचा. 5 आणि 3 यांची वजाबाकी केली असते 2. 2 बरोबर 80 तर 5 बरोबर किती? या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायला लागणार. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर बघा पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. पहिल्या कंसात 25/5 गुणिले 20 वजा 5 गुणिले 2 म्हणजेच हे तुमचं सरलीकरण. ही हिंदीमध्ये तुम्ही शब्द याला वापरता सरलीकरण किंवा मराठीमध्ये सरळ रूपे हा टॉपिक आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाचा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा असतो बॉडमास. याच्यामध्ये महत्वाचा शब्द असतो बॉडमास. मग या क्रमानं फक्त आपल्याला जायचं असतं. बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजे कंस, ओ म्हणजे ऑफ, डी भागाकार, एम गुणाकार, ए बेरीज, एस वजाबाकी. मग बी म्हणजे सगळ्यात अगोदर कंस. मग इथं तुम्हाला कंस दिसतोय 25/5. बघा मी इथं परत एकदा लिहितो उदाहरण सगळंच. 20 वजा 5 गुणिले 2. पहिल्यांदा जर कंस सोडवला तर 25ला 5 न भाग लावला तर 5 25 कंस निघून गेला. कंसाचं उत्तर आलं 5 गुणिले 20 वजा 5 गुणिले 2. आता याच्यामध्ये बघा भागाकारानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला करायचंय गुणाकार. मग हा गुणाकार आणि हा गुणाकार सेपरेट करून घ्या. 20/5 100 मध्ये चिन्ह वजा आहे असं 5 गुणे 10. 100तनं 10 गेले तुमचे राहिले 90. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. बॉडमास इथे शब्द आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे आणि ह्याच क्रमानं गेला तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. क्रम चुकला. भागाकाराऐवजी गुणाकार पहिला झाला, बेरीज भागाकाराच्या अगोदर केली तर तुमचं उत्तर पूर्णपणे म्हणजे 100% चुकणार आहे. तुम्हाला महत्वाचा हाच क्रम तिथं वापरला पाहिजे. ह्याच क्रमानं तुम्हाला जायला लागणार आहे. बघा पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढच्या प्रश्नाकडे वळत असताना एक दुकानदार 10,000 रुपयास एक सायकल खरेदी करतो आणि 10% नफ्याने विकतो तर सायकलची विक्री किंमत किती? हे पण खरेदी विक्री नफा तोटा ह्या पद्धतीची पण गणित आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून सोडवायची. तर याच्या अगोदर ट्रिक समजून घेत असताना एक व्यवहार समजून घेऊया. व्यवहार समजत असताना काय करायचंय रे? समजा मी एक 100 रुपयाची वस्तू घेतली आणि त्याच्यावर 10% नफा मिळवलाय. म्हणजेच याचा अर्थ मला ते 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकायला लागणार. हे तर सगळ्यांना मान्य आहे. बरोबर. म्हणजे 100 रुपयाच्या वस्तू तुम्हाला 110 मिळते. म्हणजेच मला त्याची विक्री किंमत किती ठेवली पाहिजे? 110. खरेदी किंमत असणारी 100. मग निव्वळ नफा 10. मग या पद्धतीचं लॉजिक वापरून आपल्याला प्रमाण पद्धत वापरून या पद्धतीची गणित सोडवा येणार आहेत. म्हणजे प्रमाण पद्धत म्हणजेच काय? याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपली खरेदी किंमत नेहमी 100% ठेवायची. लक्षात ठेवा 100%. कारण आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची तर खिशातलं 100% रुपये घालूनच तेवढी वस्तू मिळणार आहे ना. 10,000 म्हणजे 10,000च्या 10,000 आपल्याला त्यावेळेस द्यावे लागणार आहेत. म्हणजे 100% ही आपली खरेदी किंमत असणार आहे आपल्यासाठी की आपण ती खरेदी करतोय. म्हणजे 100% आपल्या खिशातली रक्कम तिथं आपण लावली. मग बघा याच्यामध्ये तुम्हाला करायचंय काय? आता विक्री किंमत शोधायची. विक्री किंमत मध्ये मला सांगा आता खरेदी किंमत आणि नफा ह्याचं मिळून विक्री किंमत होतो. खरेदी किंमत आहे 100%, त्यात नफा मिळालाय 10%. म्हणजे याचा अर्थ आपल्याला विक्रीतून 110% रिटर्न मिळणार आहे. बरोबर. मग मी काय करतो इथं 100% आणि इथं खरेदी किंमत काय तुमची 10,000. 100% बरोबर 10,000. तर विक्री किंमत शोधायची. मग खरेदी किंमत आणि नफा म्हणजेच झालं तुमचं 110% बरोबर किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले x बरोबर 10,000 गुणिले 110. बघा हे x इकडे जाणार, 110 इकडे जाणार. x इकडे राहू द्या. 10,000 गुणिले 110 आणि भागाकारात आलं 100. या 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. 11 एके 11 आणि वर किती शून्य आहेत मोजा? 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. म्हणजे याचा अर्थ ती वस्तू मला 11,000 रुपयाला विकावी लागेल. त्यावेळेस मला त्यातून 10% नफा मिळणार आहे. तर ही ट्रिक त्यात लक्षात ठेवा की 100% म्हणजे असणार खरेदी किंमत. नफा झाला तर ते 100त मिळवा म्हणजे 110% आपल्याला मिळाले. तोटा झाला तर आपण शोधला असतं 90%. बरोबर का? ज्यावेळेस तोटा होतोय 10% म्हणजे याचा अर्थ आपल्याला 100तले 90च मिळाले.
बरोबर. म्हणून हे ट्रिक इथं वापरायची प्रमाण पद्धत वापरून, की 100% म्हणजे खरेदी किंमत आणि नफा होत असेल तर त्यात मिळवा, तोटा होत असेल तर वजा करा. पुढच्या प्रश्नाकडे या पद्धतीने वळूयाच. हा बघा, बुद्धिमत्तेतला पुढचा प्रश्न आहे. बुद्धिमत्ता टॉपिक मधला पुढचा प्रश्न आहे. या पद्धतीमध्ये ए इथं रिकामी जागा, परत ए बी रिकामी जागा, बी सी ए रिकामी जागा सी. आता यामध्ये करायचं काय असतं, तर मी जो प्रश्न आपल्याला दिलाय तो प्रश्न मी तर आहे असं लिहून ठेवतो. ए बी रिकामी जागा, बी सी ए रिकामी जागा सी. तर याच्यामध्ये करायचं काय, जास्त जास्त डोकं लावत बसायचं नाही, फक्त पर्याय घ्यायचे ओळीनं त्याच्यात टाकून बघायचे. आता हा पर्याय जो ट्रिपल ए मी तो ओळीन टाकून बघतो. ए ए आणि ए ह्याच्यामध्ये काय थोडासा क्रम वगैरे होतोय का बघूया आपण. ए ए ए ए ए ए बी ए बी सी ए ए सी, म्हणजे असा तंतोतंत जुळेल असा क्रम आपल्याला दिसत नाहीये. म्हणून आपण दुसरा पर्याय वापरून बघूया. दुसरा पर्याय आपण त्या रिकाम्या जागी टाकून बघूयात. ओके. दुसरा पर्याय तुमचा होता एबीसी. मी आता ओळीनं ए बी सी ए ए ए बी 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 सी ए सी सी ए ए ए बी 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 सी ए सी, म्हणजे हा पण इथं क्रम जुळत नाहीये. म्हणून तिसरा पर्याय इथे टाकून बघतो. बी ए बी बी ए बी ए बी ए बी ए बी सी ए बी सी, हा पण पर्याय इथं जुळत नाहीये. पुढचा पर्याय आपण टाकून बघूया. क्रम कुठला तरी क्रम आला पाहिजे, क्रमबद्धता त्यात दिसली पाहिजे तुम्हाला. ए बी ए, बघा ए ए किंवा ए ए ए बी 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 सी ए ए सी, कोणता क्रम दिसतोय का रे? बघा लक्षात घ्या, बरोबर मांडणी केली की आपण ए ए बी बी सी ए आणि ए सी, याच्यामध्ये क्रम काय चुकतोय? ए ए ए बी 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 सी ए ए सी, हा पण क्रम इथं बसना. कुठला पर्याय आपल्याकडे राहत होता का बघा, बघूया जरा. कुठला पर्याय आपल्याकडनं राहत होता का? 3 नंबरचा पर्याय परत टाकून बघूया. बी ए बी ए बी ए बी ए बी सी ए बी कुठं आलं मधूनच? ए बी ए बी ए बी सी ए बी सी, हा क्रम जुळतोय बघा थोडासा. ए बी ए बी ए बी ए बी सी सॉरी, आणि परत ए बी सी, म्हणजे थोडंसं इथं पुढे ही अशी श्रेणी यांनी चालू केली असेल. ए बी ए बी ए बी सी ए बी सी ए बी सी डी ए बी सी डी. इथे लक्षात, ह्या पद्धतीने थोडंसं कुठेतरी क्रम जुळला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर असणारे, लक्षात घ्या, थोडीशी गडबड होते. ए बी ए बी ए बी सी ए बी सी, ह्या पद्धतीनं ही क्रमबद्धता जुळते. बाकीच्या पर्यायांमध्ये ही क्रमबद्धता एवढी दिसत नव्हती. म्हणून पर्याय क्रमांक सी इथं तुमचं योग्य. म्हणजे या प्रश्नात करायचंय काय, तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला रिकाम्या जागी प्रत्येक पर्याय टाकून थोडासा त्याचा एक फास्ट, की त्या पद्धतीनं ते एक श्रेणी किंवा तो क्रमबद्धता जुळतोय का एवढंच फक्त बघायचं. पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर. 3 6 11 18 27 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल. तर हा प्रश्न पटकन सगळ्यांनी तुमच्या नोटबुक मध्ये लिहून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे माझ्या बरोबर. आता 3 6 11 18 27, तर मला थोडंसं लक्षात येतंय की हे वर्गांच्या जवळ आहे. की हे वर्ग जे असतात, समजा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, यांच्या जवळ किती जवळ आहे, तर 1 चा वर्ग 1 मध्ये मी 2 मिळवलं तर इथं 3 झालं. 2 चा वर्ग 4, यात 2 मिळवलं तर 6 झालं. 3 चा वर्ग 9, यात 2 मिळवले तर 11 झाले. 4 चा वर्ग 16, त्यात 2 मिळवल्यावर 18 होणार आहेत. 5 चा वर्ग 25, यात 2 मिळवल्यावर 27. म्हणजे ह्या क्रमानं ते चाललेत, की प्रत्येक संख्येचा वर्ग घेतलाय त्याच्यात 2 मिळवत चाललेत. मग इथं 5 चा वर्ग होता, तर 6 चा वर्ग 36 आणि ह्याच्यात 2 मिळवलं तर तुमचं होणार आहे 38.
तर पर्याय क्रमांक बी इथं बरोबर असणार आहे. तर या पद्धतीनं थोडंसं आपल्याला त्या पाठीमागचं लॉजिक समजून घ्यायचं होतं. पुढचा प्रश्न, विद्यालय शिक्षक तर हॉस्पिटल बरोबर काय असेल? विद्यालयात शिक्षक तर हॉस्पिटलमध्ये काय असतात रे? तर हॉस्पिटलमध्ये असतात तुमचे डॉक्टर. पर्याय क्रमांक डी. या पद्धतीचा एक सोपे पण प्रश्न तुम्हाला जीएस मध्ये दिसणार आहेत. आता बघा पुढचा नातेसंबंधांवर प्रश्न दिसतोय तुम्हाला, की सागरकडे बघून एक स्त्री मनीषला म्हणाली. त्यात कोण कोण आहे? सागरकडे बघून एक स्त्री मनीषला म्हणाली, त्याच्या आजोबांची एकुलती एक सून, एकुलती एक हा महत्वाचा शब्द आहे, सून माझ्या एकुलत्या एका आत्याची भाऊजय आहे. तर सागरचे त्या स्त्रीशी नाते काय? आता या पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना यामध्ये नातेसंबंधावर आधारित ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, की त्या नातेसंबंधात आपण स्वतः कुठेतरी आहे असं जर हे केलं तर ह्या पद्धतीचे प्रश्न जरा लवकर सुटतात, की लक्षात येतं की बाबा हा माझ्या आत्याचे माझे बाबा की आजोबा असतील, आजोबांची सून असेल, माझ्या आत्याची भाऊजई कोण असणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच डोक्यामध्ये आपल्याच नात्यांमध्ये जरा विचार करायचा. त्यानुसार तुम्ही लवकरात लवकर कुठं ना कुठेतरी त्या प्रश्नाच्या जवळ उत्तराच्या जवळ पोहोचत असता. तर बघूया आता सागरकडे बघून, की बाबा मनीषा दोघं स्त्री उभे असतील आणि ते सागर त्यांच्या समोर दिसला असेल, की ते म्हणले बाबा ह्याच्या आजोबाची एकुलती एक सून. हा सागर बघा, सागरचे आजोबा यांची एकुलती एक सून म्हणजे या सागरच्या आजोबाला एकच सून आहे. बरोबर. मग मला सांगा रे, आपल्या आजोबांची सून म्हणजेच थोडक्यात कोण होणार आहे? ती आपली आई होणार आहे. म्हणजेच हे आजोबांचा मुलगा म्हणजेच हे सागरचे कोण असणार आहेत? वडील. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, हे आई वडील असणार आहेत. हे सागरचे कोण असणार आहेत? आई वडील आहे. बरोबर. ती जी स्त्री सागरची आई आहे, लक्षात ठेवा. या स्त्रीबद्दल म्हणजे थोडक्यात की ही स्त्री जी सांगते का नाही यांची सून, मी ही सागरची कोण असणार आहे? आई असणार आहे. आता काय म्हणते, माझ्या एकुलत्या एका म्हणजे जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या एकुलते एक म्हणजे हिला एकच आत्या आहे, म्हणजे हिच्या वडिलांना एकच बहीण आहे, एकुलती एक आत्या, त्या आत्याची भाऊजय. मग मला सांगा रे, ह्या आत्याची भाऊजय म्हणजेच कोण असते? भावाची बायको. मग मला सांगा या स्त्रीचे हे वडील असतील, ह्यांची बायको ही ह्याची कोण असणार आहे? आई होणार आहे. मग मला सांगा ही ह्याची पण आई आहे, ही ह्याची पण आई आहे. मग मला सांगा ह्या दोघांची आई जर एकच असेल तर ह्या दोघांमध्ये नातं काय असेल रे? तर ह्या दोघांमध्ये नातं असणार तुमचं भाऊ बहीण. मग मला सांगा सागरचे त्या स्त्रीशी नाते काय? सागर त्या स्त्रीचा कोण असणार आहे? भाऊ असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, सागर त्या स्त्रीचा भाऊ असणार आहे. नातेसंबंधात बघा बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत असतं, कारण नातेसंबंध असं असतं की आपण पाहुणे रावळे कोण घरात आले की आपण मागच्या दारानं गायब झालेलो असतो. बरोबर. पाहुणे रावळे नको, मग त्यावेळेस कंटाळा येतो, मग हे कोण ते कोण हे करण्यापेक्षा आपलं पाहुणे रावळे विचारणार बाबा काय करतोस, मग काय भरती झालास का नाही, मग कुठकेवालंय भरतीचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रश्नांपासूनच आपल्यावर सुटकारा म्हणून आपण काय करतो, पाहुणे आले की आपण गायब, पाहुणे जायच्या टायमिंगलाच आपण येतो. मग पाहुण्यांनी काय गेले की वाट बघतो कधी जातात. मग त्यांनी आणलेला खाऊ काय ती पिशवी फक्त उघडायची आपली गडबड. मग तसं न करता जरा लक्ष ठेवा, घरातल्या घरात कोण कोणाचे पाहुणे रावळे आहेत, कसं काय, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित बघितल्या तर ह्या प्रश्नाकडे अजून तुम्हाला सोप्या पद्धतीने बघता येईल आणि लवकर सुटतील. तर बघा पुढचा प्रश्न हा वेणाकृतीवर दिसतोय. पक्षी, पृथ्वी, प्राणी आणि सजीव यांचा योग्य संबंध दर्शवणारे वेणाकृती ओळखा. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, पृथ्वी, पक्षी, प्राणी आणि सजीव. मग पृथ्वीमध्येच हे सगळे घटक आहेत. पृथ्वीच्या गोलामध्ये हे सगळे घटक असले पाहिजेत. म्हणजे ह्या पहिल्याच हिंट वरून मी सोडवू शकतो की हा गोल तर ह्या गोलाच्या बाहेर गेलाय, हे पण सगळे वेगळे आहेत, हे पण सगळे वेगळे आहेत. म्हणजे याचा अर्थ ह्या लॉजिक वरून बी पर्याय तर बरोबरच असणार. बघा की पृथ्वीमधलेच घटक आहेत ना सगळे, पक्षी पृथ्वी असतात, प्राणी सजीव हे सगळे पृथ्वीत. आता मला सांगा की ह्या बी मध्ये विचार करूयात की हा जर मोठा गोल घेतला पृथ्वीचा आणि त्याच्या आतला हा जो आतमधला गोल आहे तो सजीवांचा, आणि सजीवांमध्ये प्राणी वेगळे पक्षी वेगळे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे. या पद्धतीने आपण वेणाकृती टॉपिक त्याच्यावर आधारित ही गणित सोडवत असतो. निम्नलिखित विकल्पों में से गलत विकल्प चुने, आणि इथं शब्द दिलाय जीवन, जीवन हा शब्द दिलाय आणि ह्याच्या आधारित
ह्यातलं चुकीचा शब्द ओळखा असं त्यांचं म्हणणं आहे. जीवन, वायू, कर्तव्य, प्राण आणि जिंदगी. तर ह्यातला चुकीचा शब्द कोणता असणार आहे बाळांनो? तर वायू. वायू सुद्धा आपल्यासाठी जीवन आहे. प्राण पण म्हणतो जीवन, जिंदगी पण जीवन, आणि कर्तव्य हा शब्द मात्र त्यातला चुकीचा विकल्प किंवा चुकीचा पर्याय असणार आहे. म्हणून या पद्धतीचे जरा हिंदी व्याकरण किंवा हिंदी व्याकरण जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क त्यात पाडायचे असतील तर जास्तीत जास्त शब्द साठा आणि त्या शब्दांचा अर्थ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कुठं ना कुठं तरी हिंदी व्याकरणात अजून समानार्थी, विरुद्धार्थी, मुहावरे याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. आरोह शब्द का? आरोह का विलोम शब्द? विलोम शब्द चुनिये. विलोम म्हणजेच विरुद्धार्थी. आरोह अवरोध, गतिमान, विरोध. तर आरोहचा विलोम शब्द, विरुद्धार्थी शब्द अवरोह. आरोह, अवरोह या पद्धतीने असणार आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. कलेजा मुंह को आना मुहावरे का सही अर्थ क्या है? कलेजा काळीज. बरोबर. याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर अर्थ काय निघतोय बघा. आणि याच्यातूनच मग मला सांगा, याच्यामध्येच पर्याय बघून आपण म्हणू शकतो बघा. काय म्हणतो आपण रे? काय अर्थ होऊ शकतो? किसी काम में फंसना, दुःख होना, क्रोध होना, व्यथा से बेचैन होना. तर मला सांगा, कलेजा म्हणजेच काळीज. आपण म्हणतो ना काळीज हातात आलं माझ्या, अशा या पद्धतीने म्हणतो काळीज हातात आलं. कलेजा हे तसं हिंदीमध्ये कलेजा मुंह में आ गया. तर याचा अर्थ होणार दुःख होणार, किंवा अजून एक पर्याय याचा अजून एक अर्थ होतो की घबरा जाना. घबरा जाना किंवा दुःखी होणं हे त्याचे दोन्ही अर्थ होणार आहेत. जो पर्याय तुम्हाला असणार आहे घबरा जाना किंवा दुःखी होणं, कलेजा मुंह में आना. साहित्य लहरी किस कवी की रचना आहे? तर साहित्य लहरी तुमची सूरदास, सूरदास यांची ही रचना आहे साहित्य लहरी. आपण जसं की बघतोय की जे महत्वाचे कवी असतील, महाकवी असतील, त्यांचे काव्य, कथा संग्रह महत्वाचे हे तुमच्या लक्षातच असणं, नावासहित सगळं तोंडपाठ असणं हे गरजेचं आहे. बोली में कौन सा प्रत्यय है? बोली. बोली आता शब्द, मूळ शब्द काय असणार आहे रे? बोल. बोल शब्दाचा बोली झालाय. मग मला सांगा याचा कोणता सही याला काय प्रत्यय लागून आला असेल? तर बोली बोल या शब्दाला ई प्रत्यय लागल्यानंतर त्या शब्दाचं रूपांतर तुमचं बोली या शब्दात झालेलं प्रत्यय काय लागलाय? ई प्रत्यय लागून तो शब्द तयार झालाय. बघा पुढचा प्रश्न आहे. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? मग मला सांगा, सगळ्यांना माहिती आहे की सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंड, हे लक्षात ठेवा. इंग्लंडमध्ये झाल्यामुळेच इंग्लंड म्हणतो ना आपण सगळ्या जगावर राज्य केलं. कशामुळं? त्या औद्योगिक क्रांतीच्या जोरावर आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. भारतीय आर्थिक वर्षाचा कालावधी कोणता? आर्थिक वर्ष लक्षात घ्या. आर्थिक वर्ष कोणतं? कुठून कुठपर्यंतचा कालावधी हा भारतात आर्थिक वर्ष. जर तुम्ही आयटीआर वगैरे भरायचं चाललं म्हणजे आता बघा जुलै महिन्यात एंडिंग झालंय, बरोबर का? मग मला सांगा की त्याच्यामध्ये कोणत्या वर्षाचं संपूर्ण आर्थिक उलाढाल त्यात कॅल्क्युलेट केली जाते. या आयटीआर भरणारे कोणी असतील तर त्यांना माहित असेल कुठून कुठपर्यंतची तुमची बँक स्टेटमेंट त्यात द्यावी लागतात. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक डी 1 एप्रिल ते 31 मार्च. मार्च एंडिंग वरून लक्षात ठेवा. मार्च एंडिंगची गडबड असते का सगळ्यांकडे? सगळ्यांना मार्च एंडिंगची गडबड झाली आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की 1 एप्रिल ते 31 मार्चचा कालावधी हा भारतीय आर्थिक वर्षाचा कालावधी हा संबोधला जातो. लोखंड गंजणे यासाठी मुख्य कारक घटक कोणता? लोखंड गंजणे. मग मला सांगा ऑक्सिजन, हायड्रोजन, निऑन, नायट्रोजन. आपण बऱ्याचदा म्हणतो की लोखंडाचा हवेशी संपर्क आल्यानंतर लोखंड गंजतो. पण मला सांगा हवेमध्ये काय हवेमध्ये कोणते कोणते घटक आहेत ते बघितले पाहिजेत. हवेमध्ये बरेच घटक आहेत, बरेच वायू आहेत. मग त्यातील मुख्य ऑक्सिजन हा ऑक्सिजन गंजण्यासाठी मुख्य ठरणारा हा कारणीभूत घटक आहे. ऑक्सिडेशन तुम्ही ऐकलं. ऑक्सिजनशी संपर्क आल्यानंतर लोखंडाचा डायरेक्ट थेट हवेत ऑक्सिजनशी संबंध किंवा संपर्क आल्यानंतर लोखंडाचं
गंजणं हे सुरू होतं. त्यामुळे बऱ्याच वेळा बघा लोखंडाला ऑइल पेंट किंवा त्या पद्धतीचे कलर मारलेले जातात, किंवा तुम्ही आपल्या घरातील भांडी बघत असाल त्याच्यावर कलई वगैरे केलेले असते की त्याचा डायरेक्ट हवेशी संपर्क येऊ नये म्हणून ह्या पद्धतीने ह्या गोष्टी केलेल्या असतात, की लोखंडाचं गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी ह्या गोष्टी केलेल्या असतात, की त्याचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर ऑक्सिजन बरोबर आलं तर माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की तिथे 100% लोखंड गंजणार, म्हणून त्यासाठी ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण वापरत असतो. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ध्वनी कोणत्या एककात मोजतो? तर ध्वनी आपण डेसिबल, बघा डेसिबल हे शब्द तुम्ही ऐकला असेल की डेसिबल मध्ये ध्वनीची तीव्रता ही मोजली जाते. या पद्धतीने ज्या महत्वाच्या क्वांटिटी आहेत त्या मोजण्याचे युनिट्स, फिजिकल क्वांटिटी जे महत्वाचे आहेत ते मोजण्याचे एकक आपले तोंडपाठ असणे गरजेचं आहे. त्याच्यावर एकतरी प्रश्न तुम्हाला हमखास दिसतोच. सूर्यमालेतील पृथ्वीचे स्थान कोणते? तर सांगा सूर्यमालेतील. आता एक सूर्यमालेतील संपूर्ण आपण ग्रह क्रमाने बघूयात. त्यासाठी आपण काय म्हणतो रे की एक क्रम मी बघूया, MVE सन. एक शॉर्ट फॉर्म मध्ये मी इथं लिहिलेलं आहे. म्हणजेच मला सांगा इथं मर्क्युरी म्हणजे तुमचा असतो बुध, व्हीनस म्हणजे तुमचा असतो शुक्र, अर्थ म्हणजेच तुमच्या असते पृथ्वी, यम म्हणजे मार्स म्हणजेच मंगळ, जे ज्युपिटर म्हणजेच काय गुरु, किंवा हिंदीमध्ये ह्याला शब्द असतो बृहस्पती. लक्षात ठेवा, बृहस्पती शब्द तुम्ही ऐकला असेल. पुढे शनी, सॅटर्न शनी, युरेनस आणि नेपच्यून हे तुमचे ग्रहमालिकेतील क्रमाने येणारे ग्रह आहेत. मला सांगा इथं सूर्य आहे बघा, इथं ही सूर्यापासून सुरुवात केली आपण, सूर्यापासून तर तुमचे ग्रहमालिकेतील सूर्यमालेतील हे प्रमुख ग्रह या क्रमाने असतात: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. आणि याच्यातील पृथ्वी आपली ही 3ऱ्या क्रमांकावर येते, म्हणून सूर्यमालेतील पृथ्वीचे स्थान, तर पृथ्वी ही सूर्यापासून ही 3ऱ्या स्थानावर असणार आहेत. तर बघा या पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये SSC GD आर्मी भरतीला फायदेशीर असे जे संभाव्य प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे, जे प्रकार की ज्या प्रकारावर आहेत, म्हणजे हेच प्रश्न येणार असे नाहीत म्हणत मी मित्रांनो, की या पद्धतीचे, या प्रकारचे, या लेवलचे, या प्रश्नांना अनुसरून तुमचा अभ्यास असला पाहिजे. या पद्धतीने आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. टेस्ट सिरीज जर तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल, माहिती तुमच्यासाठी फायदेशीर वाटत असेल तर चॅनेलला आणि आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत चॅनेल शेअर करा. धन्यवाद.